महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चाकूर तालुक्यातील रोहिणी शिवारात ड्रग्सचा कारखाना उभारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी 11 किलो ड्रग्स जप्त केले। या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात 17 कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी आहे। प्रमोद केंद्रे असे त्याचे नाव असून तो आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबईतच या ड्रग्सची विक्री करीत असे। मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता। त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्स तस्कराशी ओळख झाली आणि त्यानेच केंद्रेला ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले। यानंतर काही महिन्यांपूर्वीच केंद्रेने आपल्या गावाकडे माळ रानावर शेड बांधले आणि त्या ड्रग्सचे उत्पादन सुरू केले। तो मुंबईतून कच्चा माल आणायचा आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने शेतात ड्रग्स तयार करायचा। या ड्रग्स निर्मितीतून आरोपींनी बराच पैसा कमावला। काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एक ड्रग्स तस्कराला अटक केली होती। त्याने चौकशीत प्रमोद केंद्रेच्या कारखान्याची माहिती दिली। पुणे येथील पथक रोहिणा परिसरात गेले आणि त्यांनी या कारखान्यावर धाड टाकली। या धाडीत त्यांना कोट्यवधी रुपयांचा 11 किलो कच्चा माल हाती लागला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींनाही अटक केली आहे। या प्रकरणी प्रमोद संजीव केंद्रे वय वर्ष 35 राहणार रोहिणी तालुका चाकूर, मोहम्मद कलीम शेख राहणार गोळीबार रोड मुंबई, जुबेर हसन मापकर वय वर्ष 52 राहणार रोहा जिल्हा रायगड, आहाद मेहमान राहणार डोंगरी मुंबई, अहमद असलम खान राहणार मुंबई यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।